आता आपल्यासोबत आहेत डॉक्टर कपिलदादा कोरके. दादा, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की आता नुकतंच एक इलेक्शन झालं, तर त्या इलेक्शनमध्ये तुमचा सहभाग किंवा तुमचा पाठिंबा कुठल्या बाजूनं होता? आणि असा प्रश्न का विचारला माहिती आहे का, तुम्ही कुठल्याच स्टेजवरती दिसून आला नाहीत. मी सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय सगळ्यांना. आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे काही मराठा आंदोलन उभारलं, बरोबर. जे चालू आहे कंटिन्यू, तर त्या आंदोलनामध्ये आम्ही आमच्या वैराग विभागामध्ये आम्ही 57 गावाचं साखळी उपोषण आम्ही वैरागमध्ये ठेवलं होतं आणि त्या उपोषणाला प्रचंड असा प्रतिसाद भेटला. आणि त्याच्यामध्ये आम्ही 13 तारखेला बुधवारी आम्ही प्रचंड अशी मोठी अशी महाराष्ट्रात सर्वप्रथम ट्रॅक्टर रॅली काढली. आणि ट्रॅक्टर रॅली आमची एवढी गाजली की आमचं बघून महाराष्ट्रामध्ये पूर्ण काही ठिकाणी भरपूर ट्रॅक्टर रॅलीची हे करण्यात आली. म्हणजे तुमच्या पाहून इतर ठिकाणी निघाल्या रॅल्या. हां. आणि राहिला विषय कुठल्या स्टेजवर होतो. अर्थार्थी आमचा महायुतीकडे पण नव्हतो, आम्ही महाविकास आघाडी पण नव्हतो. कारण आमचा मुद्दा एकच होता की जरांगे पाटलांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की आपण कुणाचा प्रचार करायचा नाही किंवा कुणाला जिंकून आणायचं नाही किंवा कुणाला पाडायचं पण नाही. आणि जिंकून आणायचं नाही, पाडायचं नाही असा मुद्दा असताना आम्ही कुठल्याही स्टेजवर गेलो नाही. आमची फक्त आता जे काही लोकसभेला जे उमेदवार निवडून आलेत, आमची त्यांना फक्त एकच विनंती राहील, एक मराठा आंदोलक म्हणून आमच्या सर्वांच्या वतीनं, की आज महाराष्ट्रभर जे काही जरांगे पाटलांनी जी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभारला आहे, त्या लढ्याला यश भेटावं म्हणून आणि मराठ्यांना 50% आतमध्ये आरक्षण भेटावं ओबीसी मध्ये आणि सगळे स्वराचा कायदा पारित करावा आणि जे काही जरांगे पाटलांचे मुद्दे आहेत त्या सगळ्या आमच्या मागण्या त्या पूर्ण कराव्या. आमची एवढी फक्त विनंती निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना असेल. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या लोकसभेमध्ये पूर्णपणे मनोज जरांगे पाटील हा मराठा फॅक्टर हा पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. आणि जे मराठा लोकांनी जे आमच्या मराठा समाजाने जे मतदान केलेलं आहे आता सध्याला, त्याच्यामध्ये वकील वर्ग आहे, त्याच्यामध्ये शिक्षक वर्ग आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर वर्ग आहे, त्याच्यामध्ये शेतकरी वर्ग आहे, त्याच्यामध्ये म्हातारी माणसं आहेत, महिला वर्ग आहे, अनेक मराठा शेतकरी आहे, अनेक मराठा तरुण आहेत बेरोजगार. बरोबर. आम्ही त्यांच्या वतीनं आम्ही सर्व उमेदवारांना एकच सांगू शकतो, आज तुम्ही लोकसभेमध्ये गेलात तर आम्ही आमच्या मराठ्यांनी आज तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज भरघोस अशा मताधिक्य तुम्हाला दिलेलं आहे, निवडून आणलेलं आहे तुम्हाला सर्वांच्या मराठ्यांनी. त्याच्यामध्ये आमचा खारीचा वाटा म्हणता येत नाही, पण 70% खारीच्या वाट्यापेक्षा मोठा 70% वाटा हा मराठा समाजाचा आहे. आणि आता मराठा समाज पूर्णपणे शहाणा झालेला आहे. आणि मराठा समाजावर जे काही अन्याय झालेला आहे आतापर्यंत, तो अन्याय दूर करण्यासाठी तुम्ही लोकसभेमध्ये जेवढे काही उमेदवार आज निवडून आलेत, त्यांनी लोकसभेमध्ये सर्व मराठा समाजाची बाजू योग्य रीतीने मांडावी आणि आम्हाला आरक्षण मिळवून देण्यात आम्हाला मदत करावी. आणि आता मराठा समाज हा नेहमी बदनाम होता की मराठा समाज हा ह्यासाठी बदनाम होता की मराठा समाज कधी एकत्र येत नाही, मराठा समाज एकमेकांचे पाय खिचतात. परंतु आता तशी स्थिती राहिलेली नाही. जरांगे पाटलांनी पूर्णपणे मराठा कायमस्वरूपी एकत्र केलेला आहे. कायमस्वरूपी एकत्र केलेला असल्यामुळं आता हा मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आणि छत्रपती संभाजी महाराजांनंतर जर कोणी मराठ्यांना कायमस्वरूपी एकत्र आणण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते मनोज जरांगे पाटलांनी काम केलेलं आहे. हे पुण्याचं काम मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, सर्व उमेदवारांनी एक मनोज जरांगे पाटलाप्रती आज आमच्या मराठा आंदोलक म्हणून सांगतो आम्ही, आज आमच्या मराठा समाजानं आज तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला निवडून दिले, तर तुम्ही आपण स्वतः पाटलांकडे आपल्या पाठिंब्याचे लेटर, आरक्षणाच्या पाठिंब्याचे लेटर किंवा आमच्या आरक्षणाची बाजू तुम्ही लोकसभेमध्ये जोरदाररित्या मांडावी. आणि इथून पुढं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आमची विनंती राहील, आम्हाला 50%च्या आतमध्ये आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या आणि आमचा सगळे स्वराचा कायदा पार पाडा ही आमची तुम्हाला विनंती राहील. आणि आमची शेवटच्या ठिकाणी एकच सांगतो, मराठा खडा तो सरकार से बडा आणि एक मराठा कोटी मराठा. दादा, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो.
तुम्ही वैराग भागात मराठा आंदोलक म्हणून काम केले मनोज जरांगे पाटलांच्या ह्याच्या काय बरोबर. फक्त विचारायचं एवढंच आहे की आता काय तुमच्या मागण्या आहेत तुमच्या किंवा मनोज जरांगे पाटलांच्या, आता सध्या कुठल्या मागण्या आहेत तुमच्या? कुठलं काय ना, आम्हाला फक्त सगळे सोयऱ्याचा कायदा पारित करून द्या आणि 50% ओबीसीचं आरक्षण द्या आणि बाकीचे इतर ज्या काही जरांगे पाटलांनी मागण्या सांगितल्या त्या सगळ्या मागण्या पूर्ण आमच्या करा. आमच्या एवढ्याच मागण्या आहेत. आता तुम्ही असाल किंवा इतर तुमचे मराठा समाजातील बांधव असतील किंवा उपोषणकर्ते असतील, काय त्यांचा तुम्हाला मेसेज आलाय का मनोज जरांगे पाटलांचा? त्यांचं काही नाही, फक्त मनोज जरांगे पाटलांच्या पाठिंबा, त्यांच्या मागण्या रास्त आहेत म्हणून सगळ्यांनी गावोगावी साखळी उपोषणं, आमरण उपोषणं, प्रत्येकाने आंदोलनं, रस्ता रोको हे जे काही केलेलं आहे फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी झालेलं आहे आणि पाटलांना पाठिंबा म्हणून हे सर्व काही सगळं मराठ्यांनी केलेलं आहे. त्यामुळं आमच्या मागण्या मान्य व्हाव्या एवढीच आम्ही सरकारला विनंती करतो.